आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना गुरुवर्य मधने बाबा या दोघांनी प्रथम गुरुवर्य बिलाडे आपण विनंती आहे की त्यांनी यायचे आणि वैष्णव मेळ्याचा हेतू कृपया कार्यक्रमाचं श्रीगणेश करायचं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. आज आपण या पवित्र भूमीमध्ये ही जी भक्तीची मेळ जोडलेली आहे, याच्या आधी संत श्रीपाद बाबांनी गावोगावी फिरून हे जे वैष्णवाचं तत्वज्ञान आहे अनुभूती जणणे ते गावोगावी जाऊन याचा प्रसार केला. आणि प्रसार झाल्यानंतर कृषी विद्यापीठ रावली या ठिकाणी एक वैष्णव मेळावा त्यांच्याबरोबर बाबा होते. पुजारी बाबा म्हणाले 7 दिवस सप्ताह ठेवायचा आहे. तर त्यावेळेस बाबाने सांगितलं हे बिगरीशीचं गाव आहे आणि या ठिकाणी 7 दिवस सप्ताह करणं, कारण की हे शैक्षणिक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी शॉर्टकट शिफ्ट म्हणजे थोडक्यात 3 दिवसाचा वैष्णव मेळावा आयोजित केला आणि तो 11 वर्ष तो वैष्णव मेळावाचं सर्व ज्या ज्या ठिकाणी बाबा ज्या ज्या गावाला गेले होते त्या वेळेस फोन नव्हते, पण पत्रव्यवहाराने सर्व भाविकांना जे नामधारक आहेत त्यांना एकत्र आणून ती भक्तीची जोत तिथून पेटवली. आणि तेच कार्य बाबा केल्यानंतर या ठिकाणी ही भक्तीची मेळ तिथून इथं आणली. त्याच्या आधी आळंदी ही पावनभूमीमध्ये बुधवारी बाबांच्या आग्रहास्तव आणि बॉम्बेच्या जी मंडळी होती त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी 28 गुंठा जागा घेतली. त्यावेळेस विद्यापीठाची मंडळी बॉडीवर होती, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्याचा संकल्प सुरू झाला आणि मग विद्यापीठाची मंडळी जी होती ती काही तिथं जाऊन नोकरीचा व्यवसाय असल्यामुळे तिथं जाऊन कार्य करू शकत नव्हतं, म्हणून ती बॉडी हस्तांतर केली. आणि त्यासाठी गोरव सर आणि कवडे सर म्हणून 2 मंडळी आली आणि त्यांच्याकडे ती प्रस्तावना दिला की हे काम आम्ही करू शकत नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी बॉडी तयार करा. आणि ते कार्य तिथं सुरू झालं. ते झाल्यानंतर बाबांचं देहावसन झालं. बाबांनी त्या खिचडीत पडले नाही. बाबांचं पहिलं मत होतं मठ आणि मठी या भानगडीत बोलू नका, कारण की त्या ठिकाणी हे कार्य व्यवहार आणि परमार्थ, ज्याला खरा परमार्थ कळलेला आहे तो व्यवहार सुद्धा चूक करतो. आणि ज्याचा इमारतीच्या पायात कच्चा आहे तिथं घोळ होतो. आणि त्या घोळाचं कारण असं की त्यांना जगत नित्य आणि ब्रह्मसत्य सर्वांना माहिती आहे आपण मरणार आहोत, तरी सुद्धा अहो विचार करा. 16वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. त्या आसुरी संपत्तीचा विनियोगाने काय फळ मिळतं? मग आता हे जे सत्य परमार्थाचे हिचं हे रोवलेलं आहे आणि खरोखर जर तुम्हा आपल्याला श्रीपाद बाबाचं नावाला कलंक लागू नये असं वाटत असेल तर व्यवहार सुद्धा चोख पाहिजे. आणि व्यवहार जर चोख नसेल तर अशा माणसाने हात जोडून बाजूला झालेलं बरं. 2 गोष्टी केले कर्म झाले त्याची भोग आले उपद्रने मिळले ऐशी किती. कर्म चांगलं नसेल तर त्याने अभ्यास करा. कर्म कोणाच्या बापाला चुकलं नाही, कर्म कोणाचा बापाला चुकलं नाही. भोग करून घडे संचिता वाचू नये म्हणून या मनी मानून एक वास्तविक पाहता भोग कोणाला चुकलं नाही. आणि घोटाळे कोण करतो माहिती का? ज्याचा मुळात हक्काचाच परमार्थ नाही
ज्याच्या मुळात रक्तातच परमार्थ नाही तेच गोड करतात. आणि त्या माणसांनी तुम्हाला काही गोड करायचं तिकडे बाहेर करा. वास्तविक पाहता परमार्थ असा आहे, परमार्थ हा चूक पाहिजे, तसं व्यवहार सुद्धा चूक पाहिजे. जर व्यवहारात घोटाळा होत असतील तर कर्म त्याच्या बापाला चुकणार नाही, हाताने कधीतरी भोगावं लागणार आहे. हो, कोणा चुकलं नाही ते आता मला सांगायला वेळ नाही. भोगाचे कोणाला चुकलं नाही, देवा ठिकाणा चुकलं नाही, आणि या भाडव्यांना चुकेल का? म्हणून त्याने आता वेळीच सावध व्हा, नाही तर देव आहे ना, देव काठी घेऊन मागे लागत नाही आणि देवाच्या काठीचा आवाज बी येत नाही. म्हणून पाय चुकू नये. आणि अशा ठिकाणी ज्याला काम करायचंय, जी बॉडी असेल, आळंदीचा आदर्श घ्यायला पाहिजे. मी पाहिलं नाही, पण जो व्यवहार करतो तिथं, जे तिथं व्यवस्था आहे, अशांचा आदर्श घ्यायला पाहिजे का नको? चांगल्या गोष्टीचा कधी आदर्श घ्यायला पाहिजे. इथं काय हो, इथं काय पैसे, काय काय आहे का काही? तिथं लाखोने कोटीने पैसे येतात, पण तिथं आहे का खिचडी? इथं तारीख घेतात आणि ते येत नाही. कशाला काय घेतात त्या तारीख, आणि का घेतली, का कॅन्सल झाली, याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्ही आपण अहो मला काय म्हणा, इथं काय सांगितलं वैष्णव? अरे इथं वास्तविक कोणाचा माळकरी, याचा माळकरी का त्याचा माळकरी, कुठे आहे का असं? अरे कोणत्याही मेडिकल डॉक्टरची फक्त तिथं काय पाहिजे, चिठ्ठी पाहिजे, डॉक्टरची चिठ्ठी पाहिजे. तुम्ही कोणत्याही मेडिकलवर घ्या, मग आता नामात पावर आहे का कशात पावर आहे? मी तू कोणी घेतलं, पण तू कोणाचा माळकरी आहे? अरे असं तुमची इतके खालची बुद्धी. आणि ते म्हणे सर काय चालू आहे, म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, पण समजण्यावाले को का पैसा. हो, समजून जा. आणि जर पाय चुकला असेल तर दुरुस्ती करून घ्या. मी माझं सगळं मी नुसतं सांगतो असं नाहीये. हे जे बोलणार आहे ना, मी नाहीये, तो मलाच बोलतोय. जे बोलतोय ना, हा उपदेश मलाच आहे. मी नीट वागायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा की हा जो कार्यक्रम आहे, गावोगावातून लोक येतात, बरेच अधिकारी आहेत, प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने कार्य करतायत, परंतु सांगड बांधारे भक्तीचे आणि मग आता जर तुम्हाला सांगड बांधायचे असेल तर एक पाय मागे आपण बी घ्यायला पाहिजे. मी असो कोणी असो, ही जर सांगड बांधायची असेल तर चुकतं ना, कोण चुकीचा पुतळा आलो जो चुकी. मी आता सांगा, जर चुकीचा पुतळा बांधत नसतो त्या मनुष्य म्हणत झाला नसतो, देव झाला असता. प्रत्येक मनुष्य चुकीचा पुतळा आहे, परंतु चूक एक गोष्ट लक्षात ठेवा, जाणून बुजून केलेली चूक, बरं का, जाणून बुजून केलेली चूक ज्याला चुकत नाही त्याला भोग चुकत नाही. परंतु तुम्ही काशीला जर गेले आणि नकळत तुमची चूक झाली असेल तर ती धुतलं जाईल पाप. पण जाणून बुजून केलेली चूक कोणाच्या बापाला चुकली नाही. शास्त्र असं सांगतं एखाद्या भागवतमध्ये, असं सांगितलं एखाद्या भागवतमध्ये, तृणापेक्षा नीच योनीला जन्माला जातो माणूस. एखाद्या भागवतमध्ये जाणून बुजून जर चूक केली तो कशात जातो? हो, नरकात जातो. म्हणून या ठिकाणी सर्वांना मायबापांना एकच विनंती करतो की तुम्ही आपला खरोखर परमार्थ करायचा, परमार्थाचं कार्य वाढावं असं असेल त्यांनीच बॉडीवर यावं, नाही तर त्यांनी सांगायचं माझा राजीनामा घ्यावा. कशात डंक लावून घेतात? आता याचं जर पाहिलं, म्हणून आपलं माणसं बोलून टाकतो, मला काय घेणं नाही, मला काही घेणं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे बॉडीवर आहे, जे बॉडीवर आहे त्यांनी 3 महिन्यात मीटिंग व्हायलाच पाहिजे. आणि कोणती गोष्ट मंजुरीशिवाय घ्यायला पाहिजे. आतापर्यंत कोणतीही गोष्ट मंजुरी न घेता, बॉडीची संपूर्ण बॉडीची मंजुरी न घेता जो व्यवहार केला तो गैर आहे का रीतसर आहे? माझा केला असेल का केला नाही? काय तुम्हाला हे धर्मदाय खात्याने चालवायला दिलेली आहे, आपल्या बापाची मालमत्ता नाहीये. ही जे ना धर्मदाय खात्यात जर चूक केली ना तो कुठं ठोकून देईल.
त्यांनी आपल्याला हे धार्मिक कार्य चालवं म्हणून आपल्याला ही बॉडी दिलेली आहे. आणि या बॉडीने जर व्यवस्थित कार्य केलं नाही तर ते कुणाला पात्र आहे. म्हणून या ठिकाणी मी जास्त बोलत नाही. आपले माणसं कमी लोक म्हणून बोलून टाकतात. जास्त लोकांमध्ये काही बोलायचा प्रयत्न नाहीये. पण एक विनंती आहे, ज्याला खरोखरच तन आणि मनाने धनाने हे कार्य करायचं तर त्यांनी बॉडीवर यायची हौस करायची. बाकी त्यांनी आजच सांगायचं, भाऊ मी काही या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. हो सांगा, बाप मेल्यानंतर पण जाणार नाही का? दहाव्याला मोठीला कुठे असू द्या. आता ते फॉरेनला गेले ते येते तो भाग वेगळा. पण ज्यांच्यावर पारमार्थिक संस्कार आहेत ते येतात ना. हो मग आता त्याच्यापेक्षा पवित्र कार्य आहे. 3 महिन्याचं मीटिंग व्हायलाच पाहिजे. आणि त्या जो काही हिशोब आहे याचा जो कालेखा व्हायलाच पाहिजे का नको? म्हणून असू द्या. माझं मनाचं मी मोकळं करून घेतलेलं आहे. कोणी राग मानू नका. आणि काही चुकलं असेल मी 100 वेळा माफी मागतो. काय आणि या ठिकाणी एकच आहे, परमार्थ बाबाने अरे बाबा तुम्ही जर बाहेर जाऊन बघाव काही नाही. कोण तप करते, कोण तप करते, कोण हिमालयात गेलं, कोण तुम्हाला आपल्याला घर बसून फक्त एक गोष्ट अशी आहे, प्रबोध दिल्यानंतर परमार्थ सुरू होतो. ही बाकी मशागत चित्तशुद्धी या म्हणतो अवस्था म्हणजे ही काय आहे, साखरपुडा आहे. साखरपुडा शिवाय लग्न होतच नाही. तुमच्याकडे होतं का? हो अहो जरी कितीही असेल तर ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी तरी साखरपुडा होतो. तसं अवस्था ही साखरपुडा आहे, लग्न नाहीये. आणि प्रबोध हे जरी लग्न म्हणत असाल तो सुद्धा संसार नाहीये. नांदायला नाही झाले तर मग आपलं तेच झालेलं आहे. प्रबोध झाला हा बी सांगतो पै वा झालं तुमचं कल्याण, झालं तुमचं कल्याण. कल्याण डोंगरी दाखवतो तिथून परमार्थात सुरू होते. हो चिंतन जे करायचं आहे ना, चिंतन चित्ताला लागलं का नाही लागलं, वृत्तीचा लय झाला का नाही झाला, तिथून परमार्थ सुरू होते. आपल्या मनाचा विचार, आपलं मन स्थिर आहे का? आणि त्यांनी विचारलं स्थिरावाला समाधी स्थिर प्रश्न विचारला. मग आपण आपल्या मनाला प्रश्न, आपलं मन स्थिर झालं आहे का नाही? आणि हा प्रश्न परमार्थ एवढा सोपा नाही आणि एवढा अवघड आहे असं बी नाही. हो तुकाराम महाराज तुका म्हणे सोपे आणि तेच म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सरवणे आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज प्रमाण आहे ना. तुम्ही तुकाराम महाराज सांगतात चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे. कसं काय बुवा? याचा अर्थ असा की नादी लावण्यासाठी तुम्हाला आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी सोपं आहे, परंतु पुढची वाटचाल मात्र त्यासाठी गुरुची जबाबदारी आहे. गुरुनी सोडू नये. बाबांनी एकालाही सोडलं नाही, होऊन गेले. हे बघा इथं मध्ये काका आहे. मध्ये काका इतिहास असा होता, मध्ये काका काम करायचे, दाढीचं काम करायचं. बाबा भाऊ तुझं काम चालू दे. आणि बाबा परामर्श सांगायचं. म्हणतं काय बाबा आहे? बाबा उभे यांचं काम चालू. आणि असा गडी उतरवला. आणि मग सांगा गुरु बनणं, आई बनणं सोपं आहे का? अहो मला बी आज बनवता. पण ज्यावेळी मुलगी बाळापणाला आली तर तिची आई पण आणि ती पण रात्रभर जागी, रात्रभर. मग आता गुरुची जबाबदारी तर गुरु पण काय कोणी बी गुरु झाले, अधिकार कोणी बी अधिकार. ठीक आहे अधिकार म्हणजे ठीक आहे कार्यकर बाबा, परंतु पुढच्या गोष्टी त्या सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. असो बोलता बोलता बराच वेळ झालेला आहे. मी माझं मन मोकळं करून घेतलं. काय मला जे सांगायचं होतं ते. पण हे करा, विनंती करा. हे झाड लावले एवढेच रोपं लावले द्वारे म्हणतो आपण, पण तो वेळाला वर शेंडा वाढला आहे का काय आहे तर तेवढं बघा. एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. परत तुमची सगळ्यांची माफी मागतो. कारण 2 गोष्टी आहेत. काय बोलता बोलता माझे शब्द अपशब्द गेले असतील, कोणाचं अंतकरण दुखवलं असेल ते त्याबद्दल मी परत व्यक्त करतो, माफी मागतो. आणि जर खरोखरच तन मन धनाने कार्य करायचं असेल तर करा हे कार्य, नाही तर काही तसं उपयोग नाही विनाकारण. आणि तरुणांना संधी द्या. तरुणांना संधी द्या. आता त्या मोदींनी सुद्धा सांगितलं तरुणच हे बदल करू शकतात. म्हणून तरुणांना संधी द्या आणि तुम्ही ठीक आहे मार्गदर्शन करू शकतो. काय तर या परत क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज.